आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणीत शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा संपन्न। 17 शिक्षक संघटनाचा या महामोर्चामध्ये सहभाग। शिक्षकांच्या आणि शाळेच्या संदर्भात शासन योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता। एकंदरीत 17 शिक्षक संघटना या महामोर्चामध्ये सामील झाल्या होत्या। सर्व शिक्षक संघटनाच्या राज्य समन्वय समिती यांच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी या मोर्चाला हाक दिली होती। त्या अनुषंगाने शहरातील शनिवार बाजार येथून या मोर्चाला सुरुवात होऊन गुजरी बाजार, शिवाजी चौक ते गांधी पार्क आणि रेल्वे स्टेशन मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात संपन्न झाला। यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करावी, विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय गणवेश देण्यात यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नये, जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा मिळायला पाहिजे, खाजगी शाळेत रिक्त पदांना मंजुरी देण्यात यावी, ऑनलाईन माहिती देणे बंद करण्यात यावे अशा एकूण 20 मागण्या या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। सदरील मागण्याचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले। महाआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जिल्हाभरातून शिक्षकांची उपस्थिती होती। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सर्व शिक्षक संघटना समन्वयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की शासनाने 15 मार्च 2024 रोजी चुकीचा संच मान्यतेचा GR काढलेला आहे। त्याचबरोबर 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांचा सन्मान करण्याऐवजी शिक्षकांच्या 20 पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला होता, अशा अनेक मागण्यासह जुनी पेन्शन योजना असेल अशा अनेक मागण्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटना समन्वयाच्या वतीने आज आम्ही मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी शासनाची जी आमच्या शिक्षकांच्या बाबतीत जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची भूमिका आहे। या भूमिकेचा निषेध करण्यासाठी, लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी ही मुलांच्या बाबतीत मुलांनी शिकलं पाहिजे, खेडोपाड्यातील मुलं शिकले पाहिजे, खेड्यातील शाळा टिकल्या पाहिजेत, ही एक भूमिका घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चाच्या वतीने आंदोलन केलं आहे। संघटनेच्या आपल्या माध्यमातून मागासवर्गीयच्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा जे आहे मुद्दा, अजून यामध्ये शिक्षकांच्या भरतीमध्ये आहे अनेक मुद्दे, काय सांगाल सर या निमित्तानं? गेल्या अनेक वर्षापासून मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रमोशनची प्रक्रिया शासनानं बंद ठेवलेली आहे। त्याचबरोबर अनुशेष भरण्याचं ही या ठिकाणी शासनानं टाळलेलं आहे आणि ही जी भरती सुरू आहे मुख्यमंत्री कौशल्य योजनेमधून, ती अतिशय चुकीची भरती चालू आहे। तिच्यामध्ये कुठल्याही गुणांचा निकष नाही, कुठल्या मार्क्सचा निकष नाही किंवा कुठल्याही आरक्षणाचा निकष नसताना ही भरती ही चुकीच्या पद्धतीने केली जात आहे। या भरतीचा आम्ही निषेध करतो। ही भरती जी झालेली आहे ती चुकीची भरती झालेली आहे, ही प्रक्रिया बंद पडण्याची आहे। सर, शिकवणी सोडून इतर कामामध्ये शिक्षकांना जास्त बिझी ठेवण्यात आलेलं आहे, याच्यावर काय सांगाल तुम्ही? आम्हाला शिकवणं कमी आणि अशैक्षणिक कामं जास्त, त्याच्यामध्ये BLO सारखं काम असेल, जनगणनेसारखं काम असेल आणि अनेक कामं असेल, निवडणूक विभागाचं काम असेल, अशा अनेक अशैक्षणिक कामाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना ओढल्या जाते, त्याच्यामध्ये गोवल्या जाते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो। पुढे काय दिशा असेल सर आता? जर शासनानं या आमच्या आजच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील दिशा यानंतर राज्य कार्यकारिणीच्या वतीनं आणि राज्य शिक्षक समन्वयाच्या वतीनं पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। आज परभणी शहरामध्ये महामोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं। परभणी जिल्ह्यातील जेवढ्या काही शिक्षक संघटना आहेत त्या सगळ्या शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन आपले दुरावे मतभेद जे आहेत ते सगळे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन जो शिक्षकांवर अन्याय होतो आहे त्या शिक्षकांवर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता। ॲक्च्युली हे सामूहिक रजा आंदोलन पूर्ण संबंध महाराष्ट्रभर चालवले जात आहे आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवस संबंध महाराष्ट्रामधून सामूहिक रजा ह्या ज्या शिक्षकांनी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्या शिक्षक संघटनेचा हा समन्वय आहे। यस, हा समन्वय कशा पद्धतीने काम करेल? शिक्षक या एका घटकावर
सरकार ज्या पद्धतीने आसूड ओढतं आहे, विविध प्रकारची GR काढते आणि अतिशय शिक्षकांना वर्गावर जाण्यापासून देखील रोखण्याचं काम हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतं, विविध सरकारच्या ध्येय धोरणांच्या माध्यमातून होत असतं. विशेष म्हणजे याच्यामध्ये वाडी वस्ती तांड्यावरची ज्या शाळा आहेत किंवा वाडी वस्ती तांड्यावरची जी काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, बहुजनांचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांना शिक्षणापासून दूर करण्याचं काम जे आहे ते सरकार विविध प्रकारच्या GR मुळे करत आहे. आता विशेषतः जी कंत्राटी भरती जी आहे, कंत्राटी भरती हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि या कंत्राटी भरतीमधून जे आउटपुट आवश्यक आहे किंवा जी गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहे ते गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही साधल्या जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की वाडी वस्ती तांड्यावरची काही शाळा आहेत त्या शाळा बंद पाडण्यासाठी सरकार जे मागे GR जो काढलेला आहे त्या GRचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळ्या शिक्षक संघटना ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहोत या ठिकाणी. परभणी येथे परभणी जिल्ह्यातील आम्ही सर्व शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सगळ्या विचारांच्या संघटना एकत्र येऊन आम्ही शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाचं वैशिष्ट्य असे की नाव जरी आक्रोश मोर्चा असला तरी आम्ही हे आंदोलन शांततेने केलेले आहे. अगदी शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही सर्वजणांनी रॅली काढून शांततेत आमचं म्हणणं शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज शिक्षक हा वर्गावर जाण्यापासून वंचित राहतो आहे. आज आम्हाला मुलांना शिकू दिल्या जात नाही आहे. शासनाने एवढी अशैक्षणिक कामे आम्हाला लावलेली आहेत की आम्हाला वर्गावर जायला वेळ मिळत नाही, मुलांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. BLOची कामं आहेत, जनगणनेची कामं आहेत, आता इलेक्शनचे कामं आहेत, असे अनेक कामं आम्हाला लावल्यामुळं आम्हाला काम करता येत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आमचा टप्पा अनुदानाचा विषय आहे. आज आमचे हजारो शिक्षक बांधव ह्या पगारापासून वंचित आहेत. कोणी 20%वर कोणी 40%वर काम करतं आहे. त्यांना 100% पगार सुरू करण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे या ठिकाणी. त्याचबरोबर जी कंत्राटी भरती शासनाने चालू केलेली आहे, या कंत्राटी भरतीमध्ये एक अडचण अशी आहे की आम्हाला त्यांना घेण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे, पण जेव्हा आमचे शिक्षक लोक महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना CET, TET आणि TET ह्या परीक्षा बंधनकारक केलेल्या आहेत. भविष्य 100% आम्हाला धोक्यात नाही, अंधकारमध्ये दिसते की अशा पद्धतीनं जर शिक्षण क्षेत्रामध्ये अनागोंदी कारभार राहिला तर येणारा काळ फार वाईट असेल असं आम्हाला वाटतं. शांततेत निघालेला आक्रोश मोर्चा म्हणतात, पण हा आक्रोश सरकारच्या कांठळ्या बसतील. निश्चितच हे आज शांततेचं वादळ होतं, पण मी असं म्हणेल की जसं हे शांततेचं वादळ होतं हे वादळापूर्वीची शांतता म्हणायला हरकत नाही. भविष्यात असेल वाटचाल आम्ही शिक्षक आहेत, आम्ही मोर्चे आंदोलन काढून आमचं सनदशीर मार्गानेच आमचं म्हणणं मांडू शकतो. जाळपोळ करणं, रस्त्यावर येणं हा आमचा पिंड नाही आहे आणि आम्ही ते न करण्याचं वर्गामध्ये मुलांना शिकवतो. अहिंसा ही वर्गामधून शिकवत असल्यामुळं आम्ही त्या गोष्टीचा अवलंब कधीही करणार नाही. आयुष्यभर आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही आमच्या शिक्षकाच्या प्रश्नांसाठी लढत राहू.